नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे विटू भंडारे या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत कोल्हापूरमधील कण्हेरी मठ या ठिकाणी. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कण्हेरी मठ हे महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील कण्हेरी या गावी आहे. हे कण्हेरी मठ कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही बसद्वारे ह्या ठिकाणी येऊ शकता. कोल्हापूर रेल्वे स्टेशनपासून प्रत्येक तासाला एक बस आहे आणि 15 रुपये बस तिकीट प्राईस आहे. समोर पाहू शकता एंट्रन्सच्या इथेच तिकीट काउंटर आहे. प्रवेश फी प्रत्येक माणसाला 200 रुपये आणि लहान मुलांना 100 रुपये आहे. या मठामध्ये तुम्हाला गार्डन आणि त्यामध्ये असलेल्या सुंदर अशा मूर्त्या पाहायला भेटेल आणि येथे म्युझियम, भूत बंगला, 7D सिनेमा असं खूप काही बघायला भेटेल. आणि ह्या मठामध्ये प्रसादाची पण सोय केली आहे. तुम्ही समोर पाहू शकता नंदी आणि शंकराची सुंदर अशी मूर्ती आहे. आम्ही मठामध्ये गेल्या क्षणीच प्रसाद घेऊनच गार्डन बघण्यास सुरुवात केली. आम्ही इकडे येण्यासाठी रेंटवरती 4 व्हीलर घेऊन आलेलो. गाडीचे 6,500 टोटल रेंट होते. आमचा प्रवास कर्नाटकामधील अथनी येथून सुरू होऊन आदमापूरमधील बाळूमामा आणि नंतर कण्हेरी मठ या ठिकाणी होता. तुम्ही समोर पाहू शकता ही मूर्ती आहे श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांची आणि ह्या मठाला सिद्धगिरी मठ म्हणून देखील ओळखले जाते. ह्या मठाची स्थापना कोणी केली याबद्दल निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही, पण 14व्या शतकात एका लिंगायत पुजारीने येथे शिवलिंगाची स्थापना केली असे मानले जाते आणि त्यानंतर 500 वर्षांपूर्वी श्री काडसिद्धेश्वर महाराजांनी याचा विकास केला. प्रसाद घेऊन झाल्यानंतर आम्ही गार्डन बघण्यास सुरुवात केली. गार्डनमध्ये एंट्री करताच समोर तुम्हाला 32 ऋषीमुनींच्या मूर्त्या पाहायला भेटेल. आणि त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे छोटासा वॉटरफॉल बघायला भेटेल. हे गार्डन 6 एकरचे आहे आणि म्युझियम हे 7 एकरमध्ये बनवले आहे. असे टोटल 13 एकरमध्ये पूर्ण म्युझियम आणि गार्डन बनवले आहे. तुम्ही समोर पाहू शकता ह्या गार्डनमध्ये छोटासा ब्रिज आहे, जो की हलणारा झुलता ब्रिज आहे. त्यानंतर इथे मोठ्याशा टेंटच्या आतमध्ये ह्या प्रकारे फुले आणि छोटे छोटे रोपे लावले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे छोटीशी ट्रेन पाहायला भेटेल, जी ट्रेन तुम्हाला जंगल सफारीसाठी घेऊन जाईल. या जंगल सफारीसाठी ट्रेनची तिकीट प्राइस पर पर्सन 30 रुपये आहे. ट्रेन सफारीनंतर तुम्हाला एक पूर्ण गाव वसलेले दिसेल, जिथे तुम्हाला असं वाटेल की खरोखरच ह्या मूर्त्या आहेत की का कोणती खरी माणसे उभी आहेत.
ह्या मूर्त्या खूपच सुंदर प्रकारे बनवले गेल्या आहेत. इथूनच आपल्याला हा गार्डन बघण्याची इच्छा जास्त वाटेल. तुम्ही इथूनच जास्त एन्जॉय कराल. तुम्ही समोर पाहू शकता कशा प्रकारे वारकरी पालखी घेऊन चालले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता काही लोक ढोल वाजवत आहेत तर काही लोक भला मोठा रथ ओढत आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे दुकाने पाहायला भेटेल जिथे जुन्या काळातील भांडी विकताना दिसेल. फक्त भांडी नाही तर पेटीचे दुकान, फोटो फ्रेमचे दुकान आणि बरेच प्रकारचे दुकाने पाहायला भेटतील. तुम्ही पाहू शकता हे दुकान किती सुंदर प्रकारे बनवले गेले आहे. तुम्ही समोर पाहू शकता अशा प्रकारे एक सुंदर घर देखील बनवलं आहे ज्याच्या आतमध्ये गाई आणि म्हशीचा गोठा देखील आहे. तुम्ही इथे पाहू शकता काही ऋषीमुनींच्या मूर्त्या आहेत आणि प्राचीन काळात कशा प्रकारे उपचार केले जायचे हे या मूर्त्याद्वारे दाखवले गेले आहे. गार्डन बघून झाल्यानंतर आपल्याला म्युझियम पाहायला भेटेल. ह्या म्युझियमसाठी काही एक्स्ट्रा फी नाही. आपण जे 200 रुपयाचे तिकीट काढलेले तेच इथे दाखवून आपण म्युझियम बघू शकतो. समोर तुम्ही पाहू शकता ह्या गेटमधून आपल्याला म्युझियममध्ये जायचे आहे. हे म्युझियम 7 एकरमध्ये बनवले आहे. ह्या म्युझियममध्ये तुम्हाला ऋषीमुनी आणि देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला भेटेल. म्युझियममधून बाहेर पडताच तुम्हाला ग्रामीण भागामध्ये लोक कशा प्रकारे राहतात हे दाखवले गेले आहे आणि तुम्हाला हे पाहून असं वाटेल की खरोखरच आम्ही एका ग्रामीण भागामध्ये आलो आहोत.
त्यानंतर आम्ही भूत बंगला बघण्यासाठी आलो. इथे पर पर्सन 50 रुपये तिकीट प्राइस आहे. चल थांब फ्लॅश चल चल लवकर चल पटकन चल की आलो चल चल की चल काय इकडे असं येत व्हिडिओ आहे ना थांब की मित्रांनो, भूत बंगला बघून झाल्यानंतर आम्ही परत जाण्यास निघालो. तर हा व्लॉग इथेच संपला आहे. व्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.